नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मी ब्लॉग्स. मित्रांनो, आज गणपती बसणार आहेत, तर मंडळी सगळे सज्ज झालेले आहेत. तर इथे बघू शकता वाद्यवर वाजवणारे पण आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे कल्याणमध्ये गणपतीची व्यवस्था कसं आहे. कल्याणमध्ये गणपती लोक कुठून घेऊन जातात आणि कुठं विसर्जन करतात, सगळं व्यवस्थित सांगणार तर व्हिडिओ शेवटून पहा मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला भेटलेले बँडवाले, तर आज विचारा त्यांच्याबद्दल गणेश उत्सवाची तयारी कशी केलेल्या. तर तुम्हाला गणेशोत्सवामध्ये तुमचं बँड जे आहे ते ऑफर वगैरे कसे भेटतात? आमच्या ऑफरचे सध्या आम्ही पर ऑर्डर 35-40 रेट चालू आहे आमचा. 35-40 ऑर्डर आहे. बाकी आम्ही मुंबई साईडचे सगळे वाजवतो, इथं लोकल नाही वाजवत आम्ही. मुंबई साईडचे वाजवतात का? हा, मुंबई साईडचे सगळे थोडी बिडी आम्ही असतो. आमचं बँड. तुमचं बँडचं नाव काय? सप्तरंग म्युझिक आर्ट्स. सप्तरंग म्युझिक आर्ट्स. सप्तरंग म्युझिक आर्ट्स. ओके, मला सांगा, हे गणपती जे उत्सव आहेत त्यामध्ये तुमचे ऑफर मॅक्झिमम किती असतात? आम्ही बजेट आमचा तसं पाहत आहे बघा, सिंगल सेटअप पाहिजे असेल तर कुणाला 15-20 हजार, बेसिक 15-20 बोलतो, त्यामध्ये आम्ही 15 घेतो आणि डबल सेटअप 35. ओके, सिंगल असेल तर 15-20 आणि डबल असेल 35. तुम्ही पण गणेश साजरा करतात का? हो, आमच्या पण घरी असतो. घरी असता ना? ओके, धन्यवाद. तर बघू शकता तयारी जोरदार आहे. मोठ्याने गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. बुद्धीचे देवता गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. तर मंडळी सगळ्यांनी हात जोडून गणपती बाप्पाचे वंदन करा आणि गणपती बाप्पा मोरया जोरात बोला. गणपती बाप्पा तर मित्रांनो, आता बघितलं गणपती कुठून जातात आणि गणपती कसे घेऊन जातात. मी सध्या मित्रांनो बोलत आहे नमस्कार ढाबा कल्याण ईस्ट मधून, आणि गणपती उत्सव अतिशय जोरदार चालू आहे. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे गणपती कुठं विसर्जन करतात कल्याण ईस्ट मध्ये. मित्रांनो, कल्याणमध्ये गणपती जोरात अतिशय उत्साहाने आनंदाने लोक गणपती घरी घेऊन जात आहेत आणि मंडपामध्ये घेऊन जात आहेत. आज त्यांनी पूजा करून गणपती घेऊन जातात आणि 4-5 दिवस, काही गणपती 1.5 दिवसाचे असतात, काही 5 दिवसाचे, आणि त्यानंतर 6, 7, 8, 9, 10, 11 दिवसापर्यंत असे गणपती घेऊन जातात. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार ते जे गणपती घेऊन जातात आणि जे त्यांना पूजा अर्चा आणि त्यांची गणपतीची अतिशय काळजी घेतात, गणपती बाप्पांना प्रार्थना करतात आणि चांगली बुद्धी दे, चांगली शक्ती दे, चांगले वागणूक दे, तर चांगलं बिहेवियर दे. गणपती बाप्पा दररोज वेगवेगळ्या मागणी मागतात. गणपती देवाला आम्ही पाण्यात बुडवत नाही, तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला पाण्यात बुडवतो. तर कल्याण ईस्ट मध्ये ते कोणत्या तलावामध्ये ते पाण्यात बुडवतात आणि तो तलाव कसा आहे आणि तिथे मॅनेजमेंट कसं आहे ते पण आज पाहणार आहोत. चला पाहूया. हे बघू शकता, हे नांदिवली रोड आहे. आता इथून असं सरळ आले की इथं तुम्हाला एक तलाव लागते. साफसफाई चालू आहे, बघू शकता मित्रांनो. इथे चला, साफसफाई चालू आहे, चला करूया. तर इथे बघू शकता रोड एकदम मस्त टॉप रोड बनवलेला आहे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी, गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. आणि ते स्वच्छता गाड्या पण उभे तिथे आलेल्या आहेत. आणि आज काही दिवसासाठी हे बघायचं अतिशय उत्तम. चला, गणपती बाप्पा मोरया बोला. हां, चला बघू शकता गणपती बाप्पा चालू आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विसर्जनाच्या दिवशी भरपूर गर्दी असते. ते गर्दी टाळण्यासाठी इथले जे झाडे झुडपे होते अथवा जे काही अनवॉन्टेड थिंग्स होते ते लोक व्यवस्थित साफसफाई करत आहेत. बघू शकता तुम्ही बुलडोजर आणलेले आहे, बुलडोजरने साफसफाई चालू आहे आणि पोलीस बंदोबस्त पण चालू आहे. तुम्ही बघू शकता ते पोलीस बसलेले आहेत. गणपतीचं विसर्जन करण्यासाठी असे चांगल्या प्रकारे होत बांधलेले आहे. कल्याण ईस्ट मधला हा मॅनेजमेंट आहे. अजून गणपती विसर्जनला भरपूर दिवस आहे, तर आताच हे मॅनेजमेंट सुरुवात झाले. आज सगळं फायनल झालेले समजून घेऊया. मोठमोठ्या गणपतींना मध्ये घेऊन जाण्यासाठी हे पॅड बनवलेलं आहे. बघू शकता हे नाव आहे, हे बोटिंग एक प्रकारचं बोटच आहे असं बनवलेलं आहे. ह्याच्या
वरती बसून गणपतीला त्या तलावामध्ये घेऊन जातात, बघू शकता. आणि ते पोलीस मंडळ पण बसलेले आहे ते बंदोबस्तासाठी. आणि इथे बघू शकता काही मेसेज पण दिलेले आहेत. नांदिवली तलाव शिशोभरण करण्यासाठी काम सुरू असल्याने पावसाच्या पाण्याने तलाव तोडून भरल्याने शाळेत विद्यार्थी पालकांच्या नागरिकांच्या विनंती आहे तलावाच्या काठावर चालू नये. महेश दादा गायकवाड, नगरसेवक माजी साहेब समिस्त. तर तुम्हाला मी दाखवतो तलाव कसं आहे, बघू शकता. हे बघा, हे तलाव आहे. इथे गणपती वगैरे बुडवले जातात, बघू शकता तुम्ही. असं सुंदर अशी हा तलाव आहे, बघू शकता. आणि मोठं पण आहे मित्रांनो, आणि याची खोल पण केली, यंदा त्याची सुशोभीकरण पण झालेले मित्रांनो. अशा पद्धतीने जो यंदाचा मातीचा मंडप आहे, तिथे जे मोठमोठ्या लोक बसतात, जे अनाउन्समेंट वगैरे असतात, ते मॅनेजमेंटसाठी तो मंडप वगैरे बांधलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुंदर अशी कल्याण ईस्ट मधला हा जो तलाव आहे आणि हा जो मॅनेजमेंट आहे अतिशय सुंदर आहे. गणपती उत्सवासाठी चांगले काम केलेले आहे. त्यांना गणपती चांगलं बुद्धी देव अशी मीही देवाचरणी प्रार्थना करतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. असंच नवीन नवीन चांगल्या व्हिडिओसाठी मला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.